Yes, please. Once again, we are going to start from the first point. आता याच्यामध्ये पहिला पॉइंट बघायचा आपला, आपण थोडंसं त्या दिवशी जे सांगितलं होतं, पहिलं आपलं बेसिक कॅल्क्युलेशन आपण स्टार्ट करतोय. ओके, आता बेसिक कॅल्क्युलेशन मध्ये आपलं पहिला जे आहे, पहिले टार्गेट जे आहे ते टेबल्स आहेत. टेबल्स 1 to 30, स्क्वेअर्स अप टू 30, क्यूब्स अप टू 15, मल्टिप्लिकेशन 2 by 2 चे मल्टिप्लिकेशन आहे, 3 by 3 चे मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशन कसं करायचं ते शिकायचं आपल्याला याच्यामध्ये. आणि हे सगळे आपल्याला शॉर्टकट मेथडने करायचे. नंतर त्याच्यानंतर डिव्हिजन्स, पर्सेंटेज, कॅल्क्युलेशन्स, रेशो अँड कम्पॅरिझन, बॉडमॉस रूल. आणि त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा काय करतोय आपण इथं, जस्ट वी आर टेकिंग दॅट टेबल्स. टेबल्स ऑल वी नो अबाउट दॅट. सगळ्यांना पाडे पाठ असणार आहेत. 1 ते 30 पर्यंतचे सगळे पाडे आपल्याला पाठ करायचे आता परत एकदा. त्याच्यानंतर स्क्वेअर्स 1 to 30 चे स्क्वेअर्स आपल्याला माहिती असायला पाहिजेत. देन स्क्वेअर्स कसे फाइंड आउट करायचे ते इथे त्या दिवशी आपण मेथड बघितलेली आहे. 25 त्याचा स्क्वेअर, 2 डिजिटचा जो स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचे, तर तो कोणत्या पद्धतीने कोणत्या मेथडने आपण काढू शकतोय. एकतर आपण कॅल्सीवर इझिली करू शकतोय, नो प्रॉब्लेम, इजंट इट. पण आता याच्यामध्ये 25 चा स्क्वेअर कोणत्या पद्धतीने घेतलंय, ए स्क्वेअर 2 into ab b square. According to that we are getting that square of 25, that is 625. हे बघितलं आपण त्या दिवशी. त्याच्यानंतर क्यूब्स बघितलेत, how to find out or how to calculate that cubes. Then after that we are going to see multiplication of 2-digit numbers. Okay, so how to calculate or how to multiply the 2 digits. So look at that. या ठिकाणी चेक केलं जर तुम्ही इथं, look at this, 12 and 23. Okay, 12 into 23. So here so look at this. इथे बघा आता 12 into 23. So पहिल्यांदा काय केलं बघा इथं, 2 into 3 घेतलंय. So first we have taken that 2 into 3. So 2 into 3 6. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन कोणते कोणते घेतलेत, 1 into 3, 1 into 3 and 2 into 3, 2 into 2. Okay, so here look at this, 1 into 3 आणि 2 into 2. मग ह्याची ऍडिशन किती येते, 1 into 3 3 plus 2 into 2, that is 7. So here we are taking that 7 in tens place. Okay, so here 12 into 23, हे दोन पहिल्यांदा काय आलं, तिथं आपल्याला काय मिळालं, 76 मिळालं. त्याच्यानंतर परत हा जो 1 into 2 आहे इथला, हा जो 1 into 2, त्याचं मल्टिप्लिकेशन किती येतं, 2 येतं. मग आता ज्यावेळेस 12 into 23 करतोय, पहिल्यांदा काय केलं, जे वन्स प्लेस मधले आहेत ते त्याचं मल्टिप्लिकेशन घेतलं. त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे आता 1 into 3 plus 2 into 2 घेतलं, 1 into 3 and 2 into 2 घेतलं, त्या दोन्हीचं ऍडिशन घेतलं, ते आलं 7. मग त्याच्यानंतर हे जे टेन्स प्लेस मधले आहेत, टेन्स प्लेस मधले जे नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं, 2 into 1. So here we are writing that 12 into 23 like 276. बघा थोडंसं इथं, and after that next
नेक्स्ट एक्झाम्पल घ्या आता इथं. नेक्स्ट एक्झाम्पल 32 into 67. 32 into 67. So tell me that 32 into 67. What to do first here? Please do it. पहिल्यांदा 6 into 2 into 7 ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घेतलं इथं. इथं बघा आता हे 3 2 into 6 7. First we are taking multiplication of these two digits. 2 into 7, how much? 14. Okay. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ 3 7 प्लस 6 2. मग इथं त्याचं मल्टिप्लिकेशन घ्या. 3 into 7 plus 6 into 2. How much? Please tell me that. 3 into 7. किती येतं? 21 plus 6 into 2 12. दोन्हीची ऍडिशन किती आली आता? 33. मग आता ते लिहिताना 33 कुठे लिहितो आपण? इथं लिहितोय 33. झाला. त्याच्यानंतर परत शेवटचा जो शेवटची जी स्टेप आहे ती काय करतोय? 3 into 6. 3 into 6 किती होतात? 18. So we are writing like this. सांगा मला ऍडिशन किती येते आता? Please tell me that addition. Yes. टोटल आन्सर किती येतं सांगा आता मला परत. 1144. 1144 कसं येते? टोटल ऍडिशन म्हणलं 2 आहे ना तिथं. 8 आणि 3 8 आणि 3 11 होतात ना तिथं ऍडिशन. येस 2144. इजंट इट? हे आलं का आन्सर सगळ्यांचं? 2144 ऍडिशन आलं. मग तसं मला 25 into 56 चं करून दाखवा. किती मॅडम? 25 into 67. सॉरी, जस्ट वेट. त्याचं 25 into 56. So we are taking that 25 into 56. पहिल्यांदा 5 into 6 करा. त्याच्यानंतर 2 into 6 and plus 5 into 5. 500 मॅडम. How much? 500. 25 into 56. 500 येतं. 1400 मॅडम. तेच म्हणते मी पण. बघा चेक करा. इंटू 56. स्टेप बाय स्टेप जावा. 5 into 6 घ्या. किती आलं? 30 आलं. त्याच्यानंतर 5 into 5 plus 6 into 2. 25 plus 12. How much? 37. 37 ना? 37 ना? हा, मग ते आपण Yes, काय yes. करतोय? 37 असं लिहितोय. त्याच्यानंतर 2 into 5. किती आलं सांगा आता? हाऊ मच? किती येतं आन्सर? 1400. टोटल 1400. Look at that. बघा इथं. Answer is 1400. Similarly, find out the multiplication of 87 into 93. Go for that.
इथं हे 3 + 7 इथे कॅरी 1 येतं, मग इथं 4 येतं आणि हे 1. नेक्स्ट एक्झाम्पल. राईट डाऊन 87 into 93. 8091. 7 into 93. प्रत्येक जण करतोय का? 87, 93. First we are taking that multiplication of 7 into 3. That is 21. Then 9 7 जा plus 8 3 जा 24. यांची ऍडिशन किती येते सांगा आता? 87. 87. मग ते 87 आपण इथे लिहितोय. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 8 जा 72. 72. हे असं लिहितोय. मग इथे ऍडिशन 1 हे 9 0 8 8091. This will be the correct answer. Okay. बघा इथं आता आपण जे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स आहेत. Look at this. First one, 25 into 56. Answer is 1400. Next, 87 into 93. The answer is 8091. 8091. Next one, 72 into 29. Please do that. 72 into 29. पहिल्यांदा 2 into 9 करा. 72, 29. 9 2 जा 18. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 2088. 2088. 2088. सगळ्यांचं करेक्ट आहे का चेक करा आता आन्सर. Yes, ma'am. Yes, ma'am. Look at it. Just a minute. 2088. ठीक आहे. Yes, ma'am. नेक्स्ट. आता हे झाले 2 डिजिटचे. आता मल्टिप्लिकेशन ऑफ 3 डिजिट. मल्टिप्लिकेशन ऑफ 3 डिजिट. मल्टिप्लिकेशन ऑफ 3 डिजिट करताना पहिल्यांदा सपोज आपण आता एबीसी घेऊयात. Just we are taking first ABC. ABC into DEF. मग आता ज्यावेळेस आपण एबीसी घेतो इथं बघा थोडस ABC into DEF. आता हे एका खाली एक लिहूयात अगोदर आपण इथं. मग आता ज्यावेळेस आपण हे करतोय मल्टिप्लिकेशन करतोय इथं पहिल्यांदा काय केलंय बघा क्रॉस मल्टिप्लाय ऑफ पहिल्यांदा वन्स डिजिट्स मधले करायचे. वन्स डिजिट्स मध्ये कोणते कोणते आहेत? सी आणि एफ आहेत. त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय ऑफ बीएफ प्लस सीई. क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ बीएफ प्लस सीई. इथं बघा आता पहिल्यांदा आपण काय केलं? या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घेतलं पहिल्यांदा. ओके. नेक्स्ट काय केलं? बीएफ प्लस सीई. बीएफ प्लस सीई. पहिल्यांदा सीएफ च घेतलं. त्याच्यानंतर बीएफ प्लस सीई केलं. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर एएफ प्लस बीई प्लस सीडी. म्हणजे आता इथं हा ए आणि एफ. ओके. सो फर्स्ट एएफ प्लस नेक्स्ट काय? बीई हे मधलं मिडलचं बीई प्लस सीडी हे शेवटचे दोन सीडी. आणि त्याच्यानंतर लास्टला नेक्स्ट एई प्लस बीडी हे दोन इकडचे शेवटचे राहिलेले हे स्टार्टिंगचे एई प्लस बीडी. प्लीज नोट डाऊन दॅट. नोटबुक वर लिहून घ्या हे म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं पडेल. आणि त्याच्यानंतर लास्ट तर आहेत आपलं ए इंटू डी.
फर्स्ट वी आर टेकिंग C into F. पहिल्यांदा C into F पासून स्टार्ट केलं. त्याच्यानंतर BF प्लस CE यांची ऍडिशन घेतली, ती लिहिलं. त्याच्यानंतर AF प्लस BE प्लस CD आणि लास्टला AE प्लस BD आणि शेवटचा जो डिजिट असणार आहे तो आपला A into D असणार आहे. मग हे ऍडिशन मगाशी जसं आपण 2 डिजिट साठी ऍडिशन केलं होतं त्याच मेथडनी 3 डिजिट साठी ऍडिशन करतोय. ठीक आहे. आता इथं हे एक्झाम्पल बघा. 2 into 275 into 354. मग याच्यामध्ये पहिल्यांदा काय घेतलंय बघा आता 5 into 4 घेतला. 5 into 4 that is 20. Okay. Then after that next बघा काय घेतला त्यांनी. Just we are taking that next one. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. Where फर्स्ट हे शेवटचे दोन, त्याच्यानंतर हे दोन त्यांची ऍडिशन असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 4 into 3 5 आणि 7 5 ह्यांचं ऍडिशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ 2 into 4 प्लस 7 into 5 plus 3 into 5. And last, we are taking that 2 into 5 plus 3 into 7. आणि शेवटचं जे नंबर असणार आहे आपल्याला 2 into 3. Okay. So look at this. Just we are taking that. बघा पहिल्यांदा 5 into 4 केलं. 5 into 4 केलं तर that is 20. Then after that 7 into 4 plus 5 into 5 किती जातात बघा. How much? 7 into 4. How much? Please tell me. 28 plus 25. 25. हे किती झाले हे 13 आणि इथले हे दोन 43. 53. सॉरी हा इट इज 53 प्लस 1 आता ना. हा 53. मग आता हे 20 आहे ऑलरेडी. 20 मध्ये ह्या 2 मध्ये हे ऍडिशन इथे लिहितोय आपण. इथे हे 53 असं लिहितोय. बरोबर आहे. मग हे 0 हे 5 आणि हे 5 हे झाला 550. देन आफ्टर दॅट व्हॉट वी आर टेकिंग दॅट हे आणि 2 आणि 4 ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन प्लस 3 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन प्लस 7 into 5 चं मल्टिप्लिकेशन किती होतं बघा ते ऍडिशन सांगा मला तिथं. फर्स्ट वी आर टेकिंग दॅट 2 into 4. Writing here, I'm writing here 2 into 4. Next 3 into 5 आणि 7 into 5 ह्या तिन्हीचं ऍडिशन 46. 58. Don't write anything on screen. 58. किती आलं madam. टोटल 58. 8. ह्या तिन्हीची ऍडिशन हा तिन्हीची 58 आलं. मग आता 58 कुठे लिहितोय आपण. हे 550 लिहिलेलं आहे. 550 मग आता 58 कुठे लिहिणार आपण असं लिहिणार. बरोबर आहे. म्हणजे 0 हे 5 हे 3 आणि हे 6 आणि नंतर फक्त राहिले कोणते हे दोन 7 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन प्लस 5 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन किती होतं बघा 31. 31. 1. So here we are writing here 31. 0 5 3 7 3 and शेवटची जी स्टेप आहे ती काय करतोय पहिले दोन डिजिट आहेत A आणि D त्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्यामध्ये ऍड करतोय. इट विल बी 6 आणि आता ह्याची सगळ्याची ऍडिशन किती येते 97350 हे त्याचं आन्सर येतं. ही मेथड समजली सगळ्यांना. Yes. Yes. येस. ओके. Yes, yes. पुढचं सॉल्व्ह करताय. नेक्स्ट वन सॉल्व्ह करताय. Yes. ओके. राईट डाऊन देअर. $260
Just a minute. I'm taking whiteboard now. We will take that. Two, 6, 5 into 1, 3, 5. Simple example घेऊयात आपण. 2, 6, 5 into 1, 3, 5. Start to solve that. First we are multiplying. These two numbers. त्याच्यानंतर 6 into 5 plus 3 into 5 ते लिहा addition. त्याच्यानंतर 1 into 5 plus 6 into 3 plus 1 into 5 त्याचे addition. त्याच्यानंतर 2 into 3 plus 6 into 1 त्याचे addition आणि लास्टला 2 into 1. Everyone solving this? 2, 6, 5 into 1, 3, 5. 5 5s are 25. Next, 3 into 5 plus 6 into 5. 30 plus 15. How much? 15,775. हे ह्याचं टोटल सांगा आता स्टेप बाय जाऊयात आपण. टोटल तुमचा आन्सर काय आलं? 15,775. 775. Okay. Let us check. 5 into 6, 30. 30 plus 15. How much? 30 plus 15. 300, 5. हे झालं? 3,577. त्याच्यानंतर 14 or 1500. 15. ठीक आहे, बघूयात आपण चेक करूयात. करतोय ना आपण आता इथं. आता सांगा 2 into 5 10. plus 6 into 3 plus 5 into 1. ह्याची ऍडिशन सांगा मला काय येते? सांगा ऍडिशन प्लीज. हाऊ मच? 33. टोटल 33 आला का? हा. करेक्ट आहे हे 5, 7, 7, 3. त्याच्यानंतर 2 into 3 plus 6 into 1. 2 into 3, 6. 2 into 3 plus 6 into 1. 6 plus 6, 12 12 झालं ना? हा. 12. 12 इथे लिहिलं आपण. बरोबर आहे? 5, 7, 7, 5, 1. त्याच्यानंतर 2 into 1. 2 into 1. म्हणजे आन्सर किती आलं सांगा आता? 35,775. येस, 35,775. कारण हे आपण 2 into 1 इथं 2 ऍड करतो ना शेवटी इथं. हे जे 15,775 आहे त्याच्यामध्ये शेवटचं जे आहे मल्टिप्लिकेशन A into D ते ऍड केलं त्याच्यामध्ये. सो आन्सर विल बी 35,775. सगळ्यांचं आन्सर आलं का हे? Yes, ma'am. Yes, ma'am. Next one and last one. Here we are taking that 512 into 117. Please solve this and tell me that answer. First take multiplication of 7 into 2. Then we are taking 1 into 7 plus 1 into 2. After that 5 into 7 plus 1 into 2 plus 1 into 1. Then next 5 into 1 plus 1 into 1 and lastly 5 into 1.
What is the answer? Five nine nine zero four. 59904. प्रत्येकाचा आन्सर आला? प्रत्येकाचा आन्सर आलं? What is the answer? Answer is hello. 59 904. 90 4. 4. ना. Yes. प्रत्येकाचा आन्सर आलं एवढं? Yes, ma'am. हा, मेथड समजली का? Yes, ma'am. Okay. Now we are going to see next one. Square roots calculation. Okay. आता या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करतोय. आता स्क्वेअर रूट फाइंड आउट करताना काय करायचं आपल्याला बघा इथं. युनिट डिजिट्स ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 10. मग आता ह्याच्यामध्ये मला सांगा 1 to 10 मध्ये जे आपण स्क्वेअर्स आणि स्क्वेअर रूट्स आता इथं दिलेलं आहे सगळं बघा थोडस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. मग आता इथं स्क्वेअर्स काय आहेत बघा. 1 चा स्क्वेअर काय 1 आहे. 2 चा स्क्वेअर काय 4 येतो. 3 चा स्क्वेअर 9. 4 चा स्क्वेअर 16. 5 चा स्क्वेअर 25. Then after that, what is the square of 6? Square of 6. Yes, please. 36. 36. 36. 36. 7 चा square 49. 8 चा square of 8 64. 64. Square of 9 81. 81. 81. 81 and square of 10 that is 100. 100. ओके. मग आता ज्यावेळेस आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कन्सिडर करतोय त्याच्यामध्ये युनिट डिजिट मध्ये काय येतात ते चेक करायचंय. युनिट डिजिट मध्ये काय आपल्याला नंबर्स येतात. आता इथे बघा 2 चा स्क्वेअर जर घेतला 4 आहे आणि युनिट प्लेस मध्ये ते 4च राहणार आहे. 3 चा स्क्वेअर घेतला 9 युनिट प्लेस मध्ये 9च राहील. पण ज्यावेळेस आपण 4 चा स्क्वेअर घेतोय 4 चा स्क्वेअर जर घेतला तर त्याचं युनिट प्लेस मध्ये काय येतं 6 येतं. Square of 4 is 16 and the unit place number or digit is 6. Then 5 चा स्क्वेअर आहे 25 त्याचा युनिट डिजिट नंबर काय येतो. युनिट डिजिट काय आहे 5 आहे. Similarly for 10 it is 0, for 9 it is 1, for 8 it is 4, for 7 it is 9 and for 6 it is 6.
जस्ट कीप इन माइंड युनिट डिजिट जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. मग आता काय इम्पॉर्टंट आहे ते चेक करूयात आपण इथं आता. सो लुक ॲट दिस. फाइंड स्क्वेअर रूट ऑफ 4489. आता जो डिजिट आहे तो काय आहे आपला 4 डिजिट नंबर जो आहे तो 4 डिजिट नंबर आहे. ओके. त्याच्यामध्ये 4489 असे नंबर्स डिजिट्स आहेत. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा काय करतोय आपण, जे 4489 आहे याला पेअर मध्ये सेपरेट केलं, 2 पेअर्स घेतले याचे. आता पहिला काय केलं आपण, शेवटचे जे 2 डिजिट्स आहेत टेन्स प्लेस मधला आणि युनिट प्लेस मधलं, तर त्याच्यासाठी डिफरंट घेतलं इथं. 8 आणि 9 सेपरेट घेतले, 4 आणि 4 हे सेपरेट घेतले. मग आता 9 हे कोणत्या नंबरच्या वन्स प्लेस मध्ये आहे, वन्स प्लेस मध्ये आहे हे बघितलं आपण. इथं बघा आता, आयदर 3 और 7. बरोबर आहे. 9 दिस युनिट डिजिट occurs in square of 3 or 7. बरोबर आहे. मग याच्यावरनं आपण काय अंदाज करू शकतो किंवा काय गेस करू शकतोय, हा इथं 9 आहे, तर हा 9 आयदर एक तरी तो कशाच्या स्क्वेअर मध्ये येतं, 3च्या किंवा 7च्या. बरोबर आहे. मग आता इथं बघा, since the unit digit of 4489 is 9, so unit digit of square root will be either for 3 or 7. हे गेस करू शकतोय आपण आरामात. त्याच्यानंतर हे जे टर्म्स आहेत पहिले दोन 44, आता 44 हा कशाच्या स्क्वेअर मध्ये येतं ते एक चेक करायचंय. सपोज आपण 6चा स्क्वेअर घेतला, 6चा स्क्वेअर घेतला तो काय येतोय 36 येतो. त्याच्यानंतर 7चा स्क्वेअर जर घेतला आपण, दॅट विल बी द 49. सो 44 या 36 आणि 49च्या मध्ये येतं. ओके. मग त्याच्यावरनं आपण अंदाज काय करू शकतोय, आता 49 आणि 44 याच्यामध्ये डिफरन्स आहे 36, 44, 49. मग याच्यावरनं आपण काय म्हणू शकतोय, टेन्थ डिजिट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 4489 इज 6. नियर टू नंबर घेतला. ठीक आहे. मग आता स्क्वेअर रूट इज, मग आता स्क्वेअर रूट कसं असणार आहे बघा. आता एक तरी आता टेन्स प्लेस मध्ये 6 असणार आहे, युनिट प्लेस मध्ये एक तरी 3 असणार आहे किंवा 7 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी या 4489 त्याचा स्क्वेअर रूट एक तरी 63 असेल किंवा 67 असेल. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये जर घेतलं 6 into 7 घेतलं, 6 into 7 किती येतं 42, आणि 42 इज लेस दॅन 44. बरोबर आहे. therefore या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 4489 इज 67. गॉट इट? हे सगळ्यांना समजलं का? याच्यामध्ये थोडस गेस करतोय आपण इथं, गेस करतोय. म्हणजे आता इथं बघा, युनिट प्लेस वरनं, ह्या युनिट प्लेस वरनं आपण काय डिसाइड केलं, दिलेल्या जो 4 डिजिट नंबर जो आहे, दिलेला जो 4 डिजिट नंबर आहे त्याचा युनिट प्लेस काय आहे त्याच्यावरनं त्याचा स्क्वेअर काय असेल ते कन्सिडर केलं. म्हणजे 7चा स्क्वेअर घेतला आपण, त्याचा स्क्वेअर रूट 7चा स्क्वेअर, त्याच्यामध्ये 49 येतं आणि 49 युनिट डिजिट 9 आहे. 3चा जर स्क्वेअर घेतला तर त्याचा सुद्धा युनिट प्लेस 9 येतो. मग आपण काय गेस केलं, या 9 साठी आयदर 3 और 7 हे युनिट प्लेस मध्ये असणार आहे. ओके. आयदर 3 और 7 युनिट प्लेस मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर हे पहिले 2 डिजिट जे आहेत, पहिले 2 डिजिट आहेत हे कोणत्या स्क्वेअर मध्ये येतात, म्हणजे कोणत्या नंबरच्या स्क्वेअर मध्ये येतात, 6 आणि 7. आता मी इथं 6 आणि 7 मध्ये घेतलं. 44, 6चा स्क्वेअर जो आहे तो 36 आहे आणि 7चा स्क्वेअर जो आहे तो 49 आहे. म्हणजे 36 आणि 49 याच्यामध्ये 44 येतं. मग त्याच्यावरनं आपण काय डिसाइड करू शकतो, टेन्स प्लेस मध्ये 6 असणार आहे. कारण 7 21, सॉरी 7 49 येतं. मग 7चा वर्ग जो आहे, 7चा स्क्वेअर जो आहे तो 49 आहे. त्यामुळे मी छोटा डिजिट जो आहे 6 स्क्वेअर दॅट इज 36. म्हणजे टेन्स प्लेस मध्ये माझे मी काय कन्सिडर केलं, इट विल बी 6. therefore
square root of given number will be either 63 or 67. बस 6 3 किती येतं 18 येतं. 18 म्हणजे खूपच लांब होतं म्हणून आता 6 into 7 किती घेतलं 42 येतं आणि 42 हा 44 पेक्षा कमी आहे. मग आता याचं जर मल्टिप्लिकेशन जर घेतलं आपण 67 into 67 you will get that 4489. So here we can guess the square root of 4489 is 67. हे समजलं प्रत्येकांना? Yes, ma'am. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे? हे जे No. स्क्वेअर रूट घेतो आपण थोडस गेस No, मध्ये ma'am. गेस करून Once again, repeat. ओके लुक ॲट दिस 4489 in this given number tens place unit place number is 9. Unit place digit is 9. As we know that the square of 3 is 9 and the square of 7 is 49. So we can guess either 3 will be the square root of this 9 or 7 will be the square root of this 9. Means here we are getting that 49. So unit place number of 49 is 9. Okay. So either 3 or 7 will be unit digit number of square root of 4489. जे याचा 9 चा स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर 3 येतं. 49 चा स्क्वेअर रूट घेतला तर 7 येतं. हे लक्षात आलं? मग त्याच्यानंतर 44 कन्सिडर करायचा. हा जो डिजिट आहे हा कन्सिडर करायचा. मग आता जर 44 स्क्वेअरच्या रेंज मध्ये स्क्वेअरचे जे रेंज बघितलं आपण 1 to 10 च्या रेंज मध्ये कुठे येतं 44 कुठे अंदाज येईल हे गेस केलं आपण. म्हणजे 6 चा स्क्वेअर घेतला आणि 7 चा स्क्वेअर घेतला. 6 चा स्क्वेअर हा 36 येतोय आणि 7 चा स्क्वेअर हा 49 येतोय. मग आता 36 आणि 49 च्या मध्ये 44 येतोय. बरोबर आहे. मग आपण ह्याच्यावरनं काय डिसाइड करतोय टेन्स डिजिट मध्ये. हा झाला हे दोन नंबर झाले आपले युनिट प्लेस मधले आणि टेन्स मध्ये काय असणार आहे आयदर 6 असेल किंवा 7 असेल. पण 7 चा स्क्वेअर जो आहे 49 आहे म्हणजे ऑब्वियसली इट इज मोर दॅन 44. दॅट्स वाय वी आर टेकिंग दॅट 6. 6 चा स्क्वेअर जो घेतलाय तो 36 आहे. म्हणजे या ठिकाणी युनिट टेन्स डिजिट मध्ये काय असणार आहे 6 हा नंबर असणार आहे. ओके. मग आता 63 आणि 67 हे जर दोन नंबर कन्सिडर केले ते दोन्ही पैकी एक रूट होऊ शकतं. त्या दोन्ही नंबर पैकी एक हा स्क्वेअर रूट हा 4489 चा होऊ शकतो. दॅट्स वाय वी आर टेकिंग दॅट 63 जर कन्सिडर केलं 63 काय असणार आहे 6 into 3 18 येतं and 6 into 7 जर घेतलं that will be the 42 and 42 हा नियर अबाउट 44 च्या जवळ येतोय. ओके. सो हिअर वी आर टेकिंग दॅट. आता इथं तुम्हाला तिथं नोट दिलेलं आहे. If multiplication is less than rest pair, then consider biggest unit digit, and if multiplication is greater than rest pair, then consider lowest unit digit. So here we can take that square root of 4489 is 67. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते ना इथं मल्टिप्लिकेशन इज लेस दॅन रेस्ट पेअर म्हणजे हा जो पेअर आहे आपला इथला